आज मी तुमच्यासाठी मेथी मटर मलाई पनीरची रेसिपी घेऊन आली आहे। त्यासाठी मी पॅनवर तूप टाकले, त्यावर मी आवडीप्रमाणे पनीरला कट करून टाकले आणि त्याला मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने। त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी पॅनवर कांदा, सोबतच मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि भिजवलेलं काजू टाकणार आहे। आणि त्यामध्ये मी खडे मसाले टाकणार आहे। जिरं, सोप, धने, दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग आणि विलायची। आता मी याला गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी आहे। मसाला भाजून झाल्यानंतर मी त्यामधून तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा काढून घेणार आहे आणि त्याला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं पनीर टाकणार आहे आणि याला मी मुलायम असं वाटण तयार करून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने। मग आपलं वाटण तयार झालं। नंतर मी पॅनमध्ये तेल टाकले, सोबतच मी बटर टाकले। आता त्यामध्ये मी बारीक कट केलेली मेथी टाकणार आहे, त्याला थोडीशी फिरवून घेणार आहे आणि त्यामध्ये मी मटर टाकणार आहे। आता मी याला असं शिजवणार आहे। बघा छानपैकी मेथीला पाणी सुटलं आहे। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आपण तयार केलेलं वाटण टाकलं आहे। आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। बघा त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे। आता मी याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे। त्यामध्ये मी आपण फ्राय केलेले पनीर टाकणार आहे। बघा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। थोडंसं शिजवून घेणार आहे। नंतर मी त्यामध्ये फ्रेश क्रीम टाकणार आहे, म्हणजेच मलाई टाकणार आहे। बघा आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। किती छान कलर आला आहे बघा। दिसायला जेवढी छान आहे तेवढी टेस्टला छान आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। बघा अशा पद्धतीने आपली मेथी मटर मलाई पनीर तयार झाले आहे। आता त्यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा,